आज सकाळचे 8:30 जाल्ले आसा। आज आयतार आसा आणि आज सकाळी आमचा रामा काणकोणकर ताका जो काल अरेस्ट केल्लो ताका आज 2 दीस जाले। आज आमी बेला ताका बेल मेळ्ळो आसा आणि आता रिलीज जाल्लो आसा। रामा काणकोणकरान पयलींच सांगलें की आपल्या बेल नाका म्हणून आणि आपण भायर सरचो नाका, त्याचा कांयच गुन्यांव नासलो। फक्त त्यांनी एक स्टेटमेंट केल्लो सीएमाची अगेन्स्ट म्हणून ताका लॉकअपान घातलो आणि 14 दिसांचे ताका कस्टडीन घेतलो। पण आमकां तेजी काळजी आसली, कित्याक फाल्यां ताका 14 दिसां लॉकअपान दवरून कितें करूं शकता आसलें हेंचेर आमकां विश्वास ना। फाल्यां कोणाक थंय क्रिमिनलाक भितर घालून ताका मार घालपाचो, ताका सोंपोवपाचो तेंचो प्रयत्न आसलो आणि ती कॉन्स्पिरन्सी आमकां तेंची आसली आणि ताका लागून आमी ताका फोर्स केलो तूं बेल घे म्हणून, कित्याक आमी जो मुवमेंट करपाक जाय भायर रावन करूं शकता आणि हांकां आमी असो चान्स दिवचो न्ही म्हणून आमी ताका रिक्वेस्ट करून आमी ताका भायर येवपाक सांगलें। आणि हे जी दादागिरी चल्ला सीएमाची ती आमी खपोवन घेवची ना आणि आमी परत एकदां सांगूंक सोदता की तुमी आमच्या बारीक लोकांचो आवाज सप्रेस करपाक ट्राय करनाका। रामा हो आमच्या समाजा खातीर वावुरता। प्रत्येक गोंयभर ज्या जाग्यार इलिगलिटी जाता, ज्या जाग्यार कोणाचो अन्याय जाता, अत्याचार जाता, तो सदांच धांवना येयल्लो आसा। आणि जे बाकीचे एक्टिविस्ट जे आमचे आसा, शंकर पोल जे आसा, प्रतिमा खोतीनार सगळे जे आयज गोंया खातीर वावुरता आणि तांकां खंयच्यान तरी तांकां आवाज दाबोवपाचो प्रयत्न हो जाल्लो आसा आणि हे खपोवन घेवचें ना। आयज गोंय जर सेफ आसा जाल्यार ह्या एक्टिविस्टांक लागून आसा। तेन्ना हांव परत एकदां सांगूंक सोदता, परत असो कितें तर प्रयत्न जालो एसटी कम्युनिटीक आखवेत ओगी रावची ना। आज आमचो एसटी कम्युनिटीचो लिडर बाब रामा काणकोणकर रिलीज जाता आणि 2 दिसांनी रिलीज जाता जेलींतल्यान, सेंट्रल जेलींतल्यान। सो हे 2 दिसाच्या उपवासा नंतर जसो आमी देवाक उपवास करता तेजे उपरांत बरें जावचें अशें म्हणून उपवास करून मुखार सरता, अशें रामाची ही उपवास करून जी नेक्स्ट जर्नी आसतली ती गोंयकारां खातीर आणि सगळे गोंयाक बरे भशेन डेमोक्रेसी चलची आणि सगळे लोक खुशाल रावचे आणि बरे भशेन जावचे ही तेजो उपवासाचो मुखाल्लो स्टेप जावन गोंयाक हेजो फायदो तेणी करून दितलो अशी आशा बाळगून आमी हो सदांच सपोर्ट एसटी कम्युनिटींतल्यान रामाक दितले आणि सदांच तेजे फाटल्यान रावतले।